यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये NVSP सर्च करायचे आहे. सर्च करताच पहिली वेबसाईट दिसेल, व्होटर सर्व्हिस पोर्टलची. ती तुम्हाला ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल. इथे तुम्हाला पहिलाच पर्याय दिसेल, SIR फॉर्म सबमिट करण्याचा. जसे की तुम्ही पाहू शकता, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026. त्याखाली पहिला ऑप्शन आहे, फिल एन्युमरेशन फॉर्म. येथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल, तेव्हा तुम्हाला मागील SIR नुसार तुमची डिटेल्स द्यावी लागेल. जर तुमचे नाव मागील SIR यादीत नसेल, तर पालकांची डिटेल्स द्यावी लागते. यासाठी सर्वात आधी सर्च युअर नेम इन लास्ट SIR या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला 2 पर्याय मिळतील. त्यापैकी सर्च इन लास्ट SIR ई-रोल हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचे राज्य निवडा. वर्ष 2002 मध्ये तुमचे आईवडील कुठे मतदान करायला जात होते ते राज्य निवडा. जर तुमचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे नाव आधीच यादीत असेल, तर तुम्ही स्वतःचे राज्य निवडू शकता. त्यानंतर जिल्हा निवडा. त्यानंतर विधानसभा क्षेत्र निवडा. त्यानंतर मतदान केंद्र निवडा. ही सर्व माहिती 2002 च्या यादीनुसार निवडायची आहे. जर तुमचे वय 38 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला पालकांची डिटेल्स भरावी लागेल. जर एखाद्या विवाहित महिलेचा फॉर्म भरत असाल, ज्यांचे वय 38 पेक्षा कमी आहे, तर त्यांच्या माहेरची डिटेल्स इथे मिळवावी लागेल. ही माहिती भरल्यावर व्ह्यू या बटणावर क्लिक करा. व्ह्यूवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक यादी येईल. या यादीतून तुम्हाला प्रामुख्याने 3 गोष्टी नोट करून ठेवायच्या आहेत. विधानसभा क्षेत्राचे नाव आणि त्याचा क्रमांक, वर्ष 2002 नुसार, भाग संख्या, पार्क नंबर भाग संख्या, अनुक्रमांक, सिरियल नंबर. जर तुमचे वय 38 पेक्षा जास्त असेल, तर तुमचे नाव शोधा. कमी असेल, तर आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव शोधून त्यांच्या समोरील सिरियल नंबर नोट करा. या नंबरनुसार तुम्हाला त्यांचे नाव, नातेवाईकांचे नाव आणि जुना वोटर नंबर दिसेल. ही माहिती नोट केल्यानंतर पुन्हा वोटर सर्व्हिस पोर्टलच्या होम पेजवर या. इथे तुम्हाला लॉग इन आणि साइन अपचे बटन दिसेल. जर तुम्ही आधी मोबाईल नंबर रजिस्टर केला नसेल, तर साइन अपवर क्लिक करा. तिथे मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे नाव, आडनाव टाकून सेंड OTPवर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करा. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन झाल्यावर लॉग इन पेजवर जा. मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTPवर क्लिक करा. आलेला OTP टाकून व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करा. तुम्ही डॅशबोर्डमध्ये लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्यावर हिरव्या रंगाच्या फिल एन्युमरेशन फॉर्म या बटणावर क्लिक करा. तुमच्यासमोर SIR 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशनचा पर्याय येईल. इथे तुमचे राज्य निवडा. राज्य निवडल्यानंतर तुमचा वोटर ID नंबर, EPIC नंबर टाईप करा आणि सर्चवर क्लिक करा. सर्च करताच त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती वोटर ID नुसार येईल. इथे एक सूचना दिली आहे की तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि वोटर IDवरील नाव अगदी सेम असायला हवे. जर स्पेलिंग जुळत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार नाही. तुम्हाला ऑफलाईनच भरावा लागेल. नाव सेम असेल तर खाली या. तिथे चालू मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTPवर क्लिक करून OTP व्हेरीफाय करा. OTP व्हेरिफिकेशन झाल्यावर कॅटेगरी निवडायची आहे. इथे 3 कॅटेगरी आहेत. जर वय 38 पेक्षा जास्त असेल, तर पहिली कॅटेगरी निवडून स्वतःची डिटेल्स टाका. जर वय 38 पेक्षा कमी असेल, तर पहिला पर्याय ऑटोमॅटिक ब्लॉक होतो. जर वय 38 पेक्षा कमी असेल, तर दुसरा पर्याय निवडा. माय पेरेंट्स नेम, father/mother/grandfather/grandmother. म्हणजेच मागील SIR यादीत माझ्या पालकांचे नाव आहे. ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे नाव यादीत नाही, ते तिसरा पर्याय निवडू शकतात. पण तिसरा पर्याय निवडल्यास
नाव कट होण्याची शक्यता असू शकते. आपल्या बाबतीत पालकांचे नाव यादीत आहे, म्हणून आपण दुसरा पर्याय निवडू. आता मागील SIR यादीनुसार डिटेल्स भरा. राज्य, विधानसभा क्षेत्र, मतदान केंद्र निवडा. त्यानंतर तुम्ही पालकांपैकी ज्यांची माहिती देत आहात त्यांचा भाग, अनुक्रमांक टाका आणि नाते निवडा. त्यानंतर सर्चवर क्लिक करा. सर्च करताच पालकांची माहिती ऑटोमॅटिकली घेतली जाईल. माहिती बरोबर असल्यास नियम व अटींच्या चेकबॉक्सवर टिक करा आणि कंटिन्यू करा. स्टेप 7. वैयक्तिक माहिती आणि ई-साइन प्रक्रिया. आता पुढील पेजवर तुमची जन्मतारीख आणि आधार नंबर टाका. वडिलांचे नाव आणि आईचे नाव टाका. त्यांचा चालू वोटर ID नंबर असल्यास टाका, नसेल तर मोकळे सोडा. लग्न झाले असल्यास पती किंवा पत्नीचे नाव आणि त्यांचा वोटर ID नंबर टाका. लग्न झाले नसेल तर हे कॉलम मोकळे सोडा. प्लेस ऑफ सबमिशनमध्ये तुमच्या गावाचे नाव टाका. फोटो अपलोड करायचा असल्यास करू शकता, नाहीतर मोकळे सोडा. खाली आल्यावर तुम्हाला पालकांची माहिती दिसेल. सर्व माहिती बरोबर असल्यास थेट सबमिटवर क्लिक करा. सबमिट केल्यावर तुम्हाला ई-साइनच्या प्रक्रियेसाठी रिडायरेक्ट केले जाईल. इथे तुमचा आधार नंबर टाईप करा. आधार OTPचा पर्याय आधीच सिलेक्ट असेल. गेट OTPवर क्लिक करा. आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP बॉक्समध्ये टाका. OTP टाकताच चेकबॉक्स ऑटोमॅटिक टिक होईल. खाली येऊन सबमिटवर क्लिक करा. थोडा वेळ वाट पहा. ई-साइन पूर्ण होताच तुमच्या समोर स्क्रीनवर मेसेज येईल. युअर इन्युमरेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. म्हणजेच तुमचा SIR फॉर्म ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डाउनलोड रिसिप्टवर क्लिक करून पावती डाउनलोड करू शकता.